मिशन पाणी हा वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट या संस्थेचा एक पथदर्शी प्रकल्प आहे। हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर या 2 तालुक्यातील 20 गावांमध्ये कार्यरत आहे। या सर्व गावांमध्ये पाण्याचा वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर जपून वापर व्हावा, पाण्याची बचत व्हावी आणि पाण्याचं संवर्धन व्हावं ही मिशन पाणी प्रकल्पाची उद्दिष्ट आहेत। ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत गावातील तरुण मुली आणि महिलांसाठी समुदाय व्हिडिओ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। यातूनच पाण्याविषयी संवेदना जागृत करणाऱ्या या माहितीपटाची निर्मिती झाली। पुऱ्यामध्ये 4 गाव आहे। खेल जानोजी देशमुख, खेल सखाराम देशमुख, खेल कुशाल देशमुख आणि खेल जानोजी चौधर। सध्याच्या कंडिशन जानोजी चौधर एरियातून पाणी आहे, तिन्ही गावात पाणी नाही। या गावात अगोदर माझा जन्म झाला तेव्हा 4थ्या वर्गात असताना पाणी नदीला भरपूर वाहत होतं। उन्हाळ्यामध्ये पाणी वाहत होतं। आम्हाला पाण्याची मुबलकता होती त्यावेळी बोर्डी आणि तिचं नाव बोर्डी आहे, पण आम्हाला भाकर कोरडी खाऊ देत नव्हती ते। तेरा 6/1934 सालचा तेव्हापासून या गावाची परिस्थिती पाहून राहिली। त्यावेळेस या गावामध्ये 12 हातावर पाणी लागत होतं। खोदकाम करून 12 हातावर पाणी लागत होतं। ते पावसाळ्यात 10 हातावर येत होतं। नंतर आम्ही 3री विहीर खोदली, त्याला 17 हातावर पाणी लागलं। चाललं पातळी खोल। आपल्या गावात नदी आहे का? नाही, नाला आहे। पहिले नदी होती, आता नाला झाला। आम्ही या नदीवर आंघोळ करायला जाऊ। सकाळी उठल्याबरोबर काकड्यात जायचं असलं तर घरी आंघोळ न करता नदीवर आंघोळ करून काकड्यात जात असतो। घरच्या विहिरीले बकेट बुळवली कत्तीनं झोक्यात वर आहे। पाण्याबद्दल जर आपण विचार केला तर हे 10 वर्षापासून थोडा आपल्या गावची पातळी जी आहे ते खाली गेली आहे। पहिले 150 फुटावर बोरले पाणी लागायचा आणि 150 फुटावरूनच गावाले पाणी पुरवठा नियमित आम्ही करायचा। नंतर पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर 200 फूट, 300 फूट, 400 फूट बोरा मारले, पण त्या बोरलाही पण पाणी लागला नाही। पहिले एक तो 5-10 वर्ष पावसाळा कमी झाला आणि दुसरा कोणताच उपाय नाही, कोणता डॅम नाही, कोणता तलाव नाही। पावसाळ्याचा पाणी यायचा आणि नदीना वाहून जायचा। मग दुसरा कारण एक हे की पहिले 20-25 एकरात एखाद्याची विहीर राहायची। आता प्रत्येक एकरावाले जर एखाद्या शेतकऱ्याजवळ एकरभर वावर असन त्यानंही स्वतःचा बोर केला, त्याच्याजवळ विहीर आहे, म्हणजे उपसावा जास्त झाला आणि पाणी थांबायचा दुसरा पर्याय कोणताच नाही आपल्याजवळ। म्हणून जमिनीची जे पाण्याची पातळी आहे ते हळूहळू खाली चालला।
काही नाही, सरपंच उपसरपंच आले होते, रामेश्वर कोळू, अनिल कोहर हे आले होते. ते म्हणे पाणी नाही आहे म्हणे, पाण्याची दिक्कत आहे आमच्या गावात, आज पाहिजे म्हणे पाणी. मग दिलं पाणी. पाण्याची स्थिती फार बिकट आहे. 700 फूट होल मारलं आमच्या इथं पाणी आहे. 700 फूट माझ्याच जवळ आहे बोर. 12 हॉर्सपॉवरची मोटर आहे, 700 फूट बोर आहे, तरी पाणी नाही येतले. हा लाखांवळे रस्ता, करोळी रस्ता, हा पूर्ण ड्राय एरिया आहे आमची. पाण्याबद्दल तर आता सध्या आपल्याकडे 2 बोर उपलब्ध आहे. एक आपलं इकडलं चालू आहे आणि एक वार्ड नंबर 4 मधलं चालू आहे. तर त्या दोन्ही बोरला पाणी भरपूर आहे. लोकांनी ज्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला त्या प्रमाणामध्ये भूजलात पुनर्भरणे करणे गरजेचं होतं. परंतु लोक हे विनाकारण म्हणतात की पाणी हे जीवन आहे. पाण्याचं महत्त्व समजलेलंच नाही, पाणी संकलित केलं नाही, सेव्ह केलं नाही. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या तालुक्याबरोबरच आपल्या गावावर सुद्धा आलेली आहे. शासकीय योजनेतून आम्हाला 2 शेततळे देण्यात आले. तर एक छोटं आहे आणि एक मोठं आहे. जे शेततळ्यात सगळ्या शेतातलं जे पाणी येतं त्या पाण्याबरोबर पूर्ण गाळ पण येतो. आणखी तो गाळ उन्हाळ्यात उपसून घ्यायचा आणि तोच शेतात जर टाकला तर तुम्हाला दुसऱ्या खताची आवश्यकता भासणार नाही. दुसरी गोष्ट आणखी आपण ह्या शेततळ्यावर जर पंपावर जर आपण ड्रीपचा जर उपयोग केला, ड्रीप आहे, रेन पाईप आहे, तर त्याचा आपल्याला कमी पाण्यात भरपूर आपण पाण्याचा आपण उपयोग करू शकतो. आपण जर ते शेणखत जास्तीत जास्त जर शेतात वापरलं तर ते काय होते, पावसाचे पाणी ज्यावेळेस जास्त होते त्यावेळेस ते शेणखत जमिनीतलं पाणी जे आहे ते म्हणजे ओढते. ते जमिनीतलं पाणी जमिनीत मुरू देत नाही. जेवढं पाहिजे तेवढंच, बाकीचं ते शेणखत ओढून घेते. आणि ज्यावेळेस जमिनीला वाढते की पाण्याची आवश्यकता त्यावेळेस ते सोडते पण. त्याच्यामुळं जो फंगस तयार व्हायचा प्रॉब्लेम आहे अति पाण्यामुळे ते पण शोषून धरते आणि जास्तीत जास्त ते गोमूत्र जे असते शेणखतात त्यामुळे त्याचा फायदा आणखी पिकाला होतो. ज्यांच्याजवळ जागा आहे त्यांनी कमीत कमी 10-12 शेतकरी मिळून एक शेततळं जरी केलं तरी चालेल. थोडंसं हे पाणी वाया न जाव बरं, याच्यामुळे आपल्याला भाजीपाल्याचा आधार होते थोडासा. शेतकरी हाव का नाही, त्यामुळे मजुरा दाखल आपली इच्छी मिरची वगैरे असं मारा वगैरे घरचं खाले होते. थोडासा आपल्याला आधार होते त्याचा. त्यामुळे घरचं पाणी वाया न जावं हे लावून घ्यावं तर आपलं खाली भेटते, थोडंसं एकाली भेटते. त्याच्यामुळे थोडीशी उत्पत्ती होते आपल्याला. लागून करतो त्याची निंदाई सल्फेट टाकायला थोडंसं वाराही भेटलं तर फारही टाकतो. मग हे निघते थोडा थोडा. तर काही बाजारात ते नेतो, काही घरी खाणं होते. त्यामुळे आम्हाला थोडीशी परिवाराला खाणं पिणं होते. सकाळी आम्ही 8 वाजता येतो, 12-12:30 वाजेपर्यंत करतो. मग आराम करतो थोडा वेळ, जेवण करतो. मग आधी 2 वाजतापासून चालू होऊन जाते 5 वाजेपर्यंत. गवत कापणे, उकरी करणे, आळणी करणे झाडाले. ते लाखोटी रस्ता आहे, तुगाव रस्ता आहे आणि हा रस्ता आहे पुरा ते लाखनवाडी रस्ता. आणि तिकडे आहे आमचं एक गायरान म्हणून आहे. पाणी आम्ही तिकडून टँकरनं आणतो. टँकर चालू आहे पाण्याचं. कधी कधी लोटगाडी लावतो, पिपीने टाकतो, कधी कधी टँकरने टाकतो. सन 2011-12 मध्ये आम्ही एक गावाला लागत असलेला बोर्डी नालाचं खोलीकरण घेतलेलं होतं. आणि त्याचा फायदा असा झाला की जे पावसाळ्यात जे पूर आला त्या नदीला, त्याच्यामुळं असं एकदम म्हणजे पाणीचं प्रमाण त्या नाल्यात खूप मोठ्या प्रमाणात साचलं. आणि जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत आम्ही असं नाला खोलीकरणाचं काम केलं आहे. त्याच्यामुळं काय झालं की गावातले आजूबाजूचे जे ट्यूबवेल होते गावाचे पाण्याचे, त्याची पातळी थोड्याफार प्रमाणात एका वर्षातच वाढली. म्हणजे ते असं निदर्शनास झालं की जे बंद पडलेले बोर होते ते 1-2 बोर सुरू झाले. परंतु आता 2011 नंतर कोणत्याच प्रकारचं समजा नाला खोलीकरण वगैरे घेण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं आता सध्या गावात परिस्थिती भीषण आहे पाण्याची. आणि याच्या पुढं आपलं नियोजन 2000 लेबर बजेट तयार केलेलं आहे 21-22चं. त्याच्यात आपण बांधण्यावरील वृक्ष लागवड, नाडेप कंपोस्ट खताचे खड्डे, त्याच्यानंतर सोकपीठ, वीर पुनर्भरणावर सगळ्यात जास्त भर आहे. आणि नाला खोलीकरण पण घेतलेलं आहे. पाणी जसं पाण्याची अडचण जर आपण लक्षात घेता, पाणी जर मुरलं पाहिजे जमीन, त्या हिशोबानं आपण आजपर्यंत आता एक नाला खोलीकरणात आपल्याला एक अंदाजपत्रक 5 लाख रुपयाचं माननीय BDO साहेबांनी मंजूर करून दिलेलं आहे.
आणि गावात जे सांडपाणी किंवा इतर पाणी वाहते त्याची काही विल्हेवाट तर लागत नाहीच आहे. आपल्या गावात साचलेलंच आहे पाणी गावात. त्या पाण्यापासून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड तसंच डायरिया, गॅस्ट्रो जसे सिजनेबल आजार हे चालू राहते. तर याच्याच बरोबर क्षारापासून होणारे आजार वेगळे राहते, जसं किडनी स्टोन झाले, गाल ब्लॅडर स्टोन झाले, हे आजार ते क्षारामुळे होते. पँक्रियाटायटिस वगैरे इतर असे अनेक आजार आहेत की जे क्षारामुळे होऊ शकते. आणि पाणी खोलखोल जाणार तर ते आजार होतच राहणार. मी 15 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे आणि पाणी पुरवठ्याचं काम करत आहे. माझ्याकडे 13 सर्किट असून एक दिवसाआड मी पाणी सोडत आहे. त्याच्या मला काही अर्धा तास, पाऊण तास मी पाणी सोडतो. लगेच झालं की बंद करून दुसऱ्या सर्किटवर पाणी सोडायचं आहे. रात्री 4 वाजतापासून उठायला लागते. त्याच्यात लाईन गेली म्हणजे अजून म्हणजे आला व्यत्यय त्याच्यात. फक्त उन्हाळ्यात हा त्रासदायक आहे की रात्रभर झोपायला मिळत नाही. आमच्या गावाचे प्रश्न हेच आहे की नळ सोडल्यानंतर लोक तोट्या बंद करत नाही. त्याने म्हणायला जातं तर कोणी काय ऐकायला तयार नाही. नळ सोडलं की बस 10-15 मिनटात तिकडून नालीतून पाणी वाहत जाते आणि ते सर्व पाणी नदीत येते. जर त्याच्या घरी पाणी गेलं नाही तर त्याच्या शिव्या बिलकुल हमखास आम्हाला मिळतातच. हा तर आमचा धंदाच झाला. ज्या पाणी जास्त सोडलं तिकूनही शिव्या, नाही आलं त्याच्याही शिव्या. लोकांनी सारखं सांगणं गुन्हा आहे का बंद कर, ते जमत नाही. आपण आपल्यासमोर तोटी बंद करन, आपल्याला बाहेर दूध आले की तोट टाकी संडास पाणी चालू होऊन जाते. नळाचा जो कर आहे पाणीपट्टीचा तो आपण वार्षिक 1080 घेतो. म्हणजे 12 अष्टोदरशे 90 रुपये महिन्याप्रमाणे घेतो. आणि 90 रुपये महिन्याप्रमाणे मंथली जरी लोकांनी भरलं तर त्यांच्यावरचा एक बोजाही कमी होतो आणि वसुली पण चांगली होते. आणि वसुली जर चांगली झाली तर आम्ही त्यांना फॅसिलिटीज पण चांगल्या पद्धतीच्या देऊ शकतो. परंतु कसं आहे, आपण विकत घेताना 20 रुपयाची 1 लिटर बिस्लरी घेतो, पण महिन्याचे 90 रुपये भरत नाही. हे एक मोठं दुर्दैवच आहे. याचेसुद्धा जनजागरण झालेलं पाहिजे. तो ते 2 बोर आता नवीन केले आहे आणि पाण्याची पातळी वाढासाठी मागात हे जलयुक्त शिवार योजनेतून आपण ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये 12-13 एकरचा एक प्लॉट आहे ग्रामपंचायतची मालमत्तेचा. त्या प्लॉटवर आपण 2-3 तलाव खोदले आहे आणि त्याला नाला अटॅच करून तिथं पाणी साचण्यासाठी आपण तलाव केले. त्या तलावापासून त्या एरियामध्ये यावर्षी काही ना काही फायदा दिसला. लोकांना सांगितलं का बा विहिरीत पाणी आला, जे जुने विहिरी बंद होते. तो आमचा हे प्रयत्न चालू आहे का गावात पाणी अडवायचा आणि ज्याच्यानं आपली पाण्याची पातळी वाढेल. त्या प्रत्येक घरधारकांनी जर असा विचार केला का आपल्याला जे पावसाळ्याचं पाणी आहे किंवा आपल्या नाल्यानं जे पाणी वाहते ते शोष खड्डे खोदून आपण जर जागेवरच ते पाणी असण्याचा प्रयत्न केला तर जमिनीची पातळी वाढू शकते. पहिले गावात मेन रस्ता एक काँक्रीट किंवा डांबर रोड राहत होता. आता कसं झालं आहे, प्रत्येक गल्ली बोडीत काँक्रीट रोड झाले. गल्ली बोडीत तर झाले. आपला अंगण जे असायचं पहिले ते मातीचा राहायचा. आता अंगणातही आपण काँक्रीट किंवा स्टाईल बसून देऊन राहिलो. म्हणजे पावसाळ्याचं जर पाणी तुमच्या गावात थेंबही साचत नाही. तो अंगणात येते, अंगणाद्वारे नालीत जाते, नालीद्वारे नाल्यात चालला जाते, नाल्याद्वारे बाहेर चालला जाते. हे बोर्डी नदीवर जे डॅमचं काम होणार आहे त्या डॅमचा बॅकवॉटर जे कुर्ऱ्यापर्यंत राहील. त्या नदीमध्ये संबंधित अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे का बाबा 5-6 फूट ते पाणी कंटिन्यू त्या नदीमध्ये 12 महिने राहील. तर त्याच्यापासून जमिनीची जे पाण्याची पातळी आहे ते वाढू शकते. नंतर त्याचं म्हणणं असं आहे की बाबा त्याच्यावरून आम्ही कालवे काढू. त्या कालवे काढले तर शेतीलाही फायदा होईल. त्याच्यावरून शेतकरी पण ते पाण्याचा यूज करू शकते. आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पण प्रस्ताव पाठवलेला आहे. प्लॅन तयार केला आहे, आराखडा. त्याच्यानंतर नळाला मीटर लावणे, त्याच्यानंतर शोषखड्डे, त्याच्यानंतर गॅबियन बंधारे जे कुठं करता येईल अशा 10-12 कामाची निवड करून आम्ही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे. पाणी काटकसरीनं वापरा जेणेकरून त्याचा अपव्यय होणार नाही आणि तितके दिवस आपल्याला आणखीन जास्त दिवस पाणी पुरल. आता आपलं आयुष्य तर पुष्कळ पडलेलं आहे. आपले मुलं बाळं आहेत पुढं, तर त्यांना किती अडचण जाईल. आजच आपल्याला इतकी अडचण आहे, पुढे किती अडचण जाईल. म्हणून असं वाटते की प्रत्येकाने निदान त्याचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे पाण्याचं.
काही आतापर्यंत वापर मी केलाही नव्हता, पाहिलंही नव्हतं. मोबाईल म्हणजे काय असा फक्त चालू बंद करायचाच, याचंच यूज केलं मी. आता मला खूप सारं त्याच्यातून समजलं. मोबाईल कसं धरावं आपल्याला, आपण तर कधी हाती घेतला नाही. कसे बटणं दाबायचे, कसं फिरवावं, कसं धरावं, हेच मला असं वाटलं. पण ते सोपं होतं, मला ते लवकर येऊन गेलं. मला कॅमेरा कसं पकडायचा, व्हिडिओची शूटिंग कशी करायची आणि काइंड मास्टर कसं हे करायचं आणि एडिटिंग कसं करायचं ते पण जसं मोबाईल वगैरे काही आम्हाला काही समजत नव्हतं. आम्ही मोबाईल म्हणजे समजून घेतला. आणखी ते काइंड मास्टर का कशाला म्हणतात ते पण आम्हाला कळत नव्हतं आधी, तर आम्ही ते पण शिकलो. फोटोग्राफरकडे तो कॅमेरा बघत होतो, मी बघत होती, पण मला असं वाटत नव्हतं की तो कॅमेरा माझ्या हातात येऊ शकते. पण मला तो कॅमेरा हाताळायला मिळाला, खूप छान वाटलं, आनंद वाटला. म्हणजे की हाच वाटला की गावातील लोकांनी खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि गावातील लोकांनी जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू दिला. म्हणजे असं नाही विचारलं की तुम्ही बा काहून घेऊन राहिले, का घेताय, का बरं, असं काही त्यांनी विचारलं नाही. म्हणजे ते पण म्हणत होते की गावासाठी तुम्ही पण काहीतरी चांगलं करत आहे बा, करा, असं त्यांचा प्रतिसाद मिळाला. हे माझ्या त्यातलं चांगलं. कॅमेरा कधी हातात घेतलाच नव्हता, पण इच्छा होती का कधीतरी आपण कॅमेरा हाती घ्यावा बा. पण या प्रशिक्षणात तो घ्यायला मिळालं. सगळं त्याचे साधनं, ट्रायपॉड वगैरे, माईक वगैरे कसा हँडल करायचा, कसा लावायचा हे समजलं. लोकांचे इंटरव्ह्यू कशा घ्यायचा हे समजलं. एवढं डेअरिंग नव्हतं, पण या 10 दिवसामध्ये खूप डेअरिंग आलं की लोकांसोबत कसा संवाद साधायचा, त्यांना कसं हे करायचं सर्व. सर्वात जास्त तर अवघड म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोचलो नाही की नाही, एडिटिंग खूप अवघड वाटलं आम्हाला. आणि असं वाटतंय का एडिटिंग शिकून घ्यावं, कारण आम्हाला पण पुढे चालून त्याची गरज पडणार आहे. एवढे दिवस झाले मी म्हणजे गाव आहे हे माझं, पण मी एवढ्या दिवसापासून मी असं गाव पूर्ण पाहिलं नव्हतं. कुठे काय आहे, कुठे नदी आहे, कुठे काय आहे हेच मला कळलं नव्हतं. फक्त नदी एवढी कळली होती, ही बोर्डी नद आहे बा, या पेटीवर मी राहत होती, हेच मला कळलं होतं. वॉटर फॉर पीपलच्या मिशनमध्ये आली मी, ट्रस्टमध्ये आली, तेव्हा कळलं की पाणी हे जीवनच आहे. आणि ते लोकांना पटवून दिलं, गावकऱ्यांना पटवून दिलं. पण काही लोक त्याचा म्हणजे काही लोक फायदा करून देतात आणि काही करून घेत नाही सर. हे आज पण स्थिती आहे गावाची. आणि त्याच्यानंतर सर मलाही आता समजा कधी मी पाणी 2 बकेट्स वेस्ट करायची, तर आता मला त्यातलं महत्त्व समजलं. तर मी आता ते 2 बकेट करायच्याऐवजी ज्या गोष्टीला 1 बकेट लागते तर तिला अर्धीच बकेट लावण्याचा प्रयत्न करत आहे सर. जेव्हा गावातील लोकांनी आमच्या बोर्डी नदीला बोर्डी नाला म्हटलं, हा मला सर्वात वाईट अनुभव वाटला. गावातील लोकांनी पण त्या नदीला नदीच म्हणायला पाहिजे असं मला वाटते. जरी ते नाल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ते रूपांतर नाल्यामध्ये करणे हे आपणच केलेलं आहे, म्हणून मला असं वाटते की गावातील लोकांनी त्याला बोर्डी नदीच म्हणायला पाहिजे, नाला म्हणायला नाही पाहिजे. पाण्याची काय किंमत आहे आणि किती टक्के पाणी आपल्या पृथ्वीवर आहे आणि आपण किती टक्के वापरलं पाहिजे हे मला याच्यातून कळलं. असे म्हणतात माझे आजोबा आजी की आपल्या गावात नदी होती बा, पण माझं जेव्हा जन्म झाला पण मला ती नदी दिसलीच नाही, तो पूर्ण गटारच दिसला. पाणीच्या विषयी जसं आपल्याला पहिले आधी कळलं नव्हतं पाणी काय आहे. मी पण माझ्या घरचा अर्धा गुंड राहिलेला मी फेकून देत होती. मला पण त्या पाण्याविषयी कसं महत्त्व काही समजतच नव्हतं. पण या प्रशिक्षणमधून मला खूप त्याचं महत्त्व समजलं. त्यामुळे मी पण स्वतःहीच वापर चांगली करते आणि दुसऱ्यांना पण सांगते की पाण्याचं महत्त्व काय आहे. की आम्ही ज्या शेतकरी महिला आहे, ज्या शेती आणि घरकामाच्या व्यतिरिक्त काहीच न करणाऱ्या, त्यांना असा याच्यामध्ये येऊन असा अनुभव आलेला आहे का खरंच बा आपण बाहेर गेल्यावर काहीतरी करू शकतो. जे आमची इच्छा होती महिलांची गावासाठी पाण्याच्यासाठी, हे आम्ही या मोहिमेद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला. जो आक्रोश आहे आमचा पाण्याबद्दल वाया घालवण्याचा, तो आम्ही इथे खरंच चांगला प्रयत्न करत आहे असं आम्हाला पण वाटते आणि गावकरी लोकांना सुद्धा वाटत आहे. आणि आमच्या पण अशा भावना निर्माण झाल्या आहे आता की आम्हाला पण वाटते का आता आम्ही दुसरं एखादं असंच काम घ्यावं आणि ते पूर्ण सक्सेसफुल करावं. म्हणजे असंच म्हणजे आमच्या गावातलेच जे प्रश्न आहे ते आम्हाला सोडवायचे आहे आमची टीम मिळून. आणि आमच्या टीमचं आम्ही नाव पण ठेवलं आहे, आक्रोश टीम अशी असं आम्ही नाव ठेवलं आहे. आणि हे टीम वर्क राहणार आमचं कम्युनिटी, जसं हे कम्युनिटीचं काम होतं तसंच आमचं पण टीमचं काम राहणार. अशा प्रकारे आम्ही हे सर्व करू.